मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जास्त बोलणे हे नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर ठरते की नुकसानदायक ठरते आणि जास्त बोलण्यामुळे काय काय घडून येते हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. जोही शब्द आपण उच्चारतो तर त्यामध्ये एक ऊर्जा असते, एक शक्ती असते, कारण शक्तीशिवाय हा शब्द निर्माणच होऊ शकत नाही. आपण एखादे दिवस कमी जेवण केलं किंवा थकल्यासारखं आपल्याला वाटलं किंवा शक्तिहीन झाल्यासारखं वाटलं तर नक्कीच त्या दिवशी आपल्या तोंडातून, आपल्या ओठातून शब्दसुद्धा बाहेर पडत नाही. म्हणजे या शब्दासाठी शक्ती हवी असते. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये शक्ती आहे. म्हणून जेव्हाही आपण जास्त बोलतो तर जास्त शक्तीही खर्च होत असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीसाठी आपण बोलत असतो त्या व्यक्तीला सुद्धा शक्ती लागत असते, कारण तो ऐकत असतो. ऐकण्यासाठी सुद्धा शक्ती लागत असते. म्हणजे दोन व्यक्तींची, आपल्या स्वतःची आणि समोरच्या व्यक्तीची शक्ती एका वेळेमध्ये या बोलण्यामध्ये गुंतलेली असते. म्हणून मित्रांनो, जास्त बोलणे हे नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर नाही तर आपले शक्ती खर्च करणारे ठरते. म्हणून योग्य शब्द, ऊर्जावान शब्द, शक्तिवान शब्दच वापरल्या गेले पाहिजे, जेणेकरून आपली शक्ती आपल्याला कमी खर्च करता येईल आणि दुसऱ्याची शक्ती पण त्यासाठी जास्त लागणार नाही. दुसऱ्याला पण असे वाटणार नाही की माझा अमूल्य वेळ या व्यक्तीने घेतलेला आहे. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.